आज आपण पोहे आणि बटाट्याचे कटलेट बनवणार आहोत. इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि बटाटी उकडून घेतली आहेत. त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट मसाला आणि 1 चमचा धणे जिऱ्याची पूड टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. आता ते आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे सर्व एकजीव करून घेणे आणि मग आपण त्याचे आता कटलेट बनवूया. अशा प्रकारे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने मस्त मळून घ्यायचं आहे. कटलेट आता आपण थापून घेणार आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये रवा लावून ते शॅलो फ्राय करणार आहे. इथे मी दुसरं कटलेटला शेप देत आहे. तुम्ही पाहिजे तर तुमच्या आकाराने गोळे बनवू शकता. पाहिजे तसे रव्यामध्ये मिक्स करून थोडी शॅलो फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व शॅलो फ्राय करून घेणार आहोत. मी गोलचे आकार दिले आहेत. तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता. अशा प्रकारे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही किती सुंदर मस्त छान दिसत आहेत कटलेट. अशा प्रकारे आपले कटलेट रेडी आहे. आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.